Good morning, dear students. Today we are going to learn subject science, lesson 14, light and the formation of shadows, part 2. A pinhole camera. Take an empty cylindrical box, remove its cap on one side and paste a thin white paper in its place. Make a small hole at the center of the other cap. Light a candle and hold the box in such a way that the flame of the candle is in front of the hole. Now you will see an upside down or inverted image of the flame of the thin paper at the other end. पहा काय आहे ॲक्टिव्हिटी. सिलेंड्रिकल बॉक्स शेप असलेला एक डबा घ्या. त्याच्या एका बाजूचे झाकण काढून त्या जागी पांढरा कागद चिकटवा. दुसऱ्या बाजूला झाकणाला मध्यभागी छिद्र पाडा. एक मेणबत्ती पेटवा व तिची फ्लेम अशी ठेवा की ती छिद्राच्या समोर येईल. आता दुसऱ्या टोकाकडच्या कागदावर तुम्हाला मेणबत्तीच्या फ्लेमची उलटी प्रतिमा दिसेल. कॅन यू टेल? What difference do you notice on looking through the windows in the picture? What causes the difference? पिक्चरमधील खिडक्यांतून बाहेर पाहिले असता काय फरक जाणवतो आणि कशामुळे? तर all the windows in the picture are not same. When we look through the first window we can see clearly everything. From the second window we can see the things but not very clearly. And from the third window we cannot see anything as the light is not entering through this window. पहिल्या याच्यामध्ये लाईट स्पष्ट असल्यामुळे आपल्याला सगळं क्लिअर दिसतंय. दुसऱ्या याच्यामध्ये थोडंसं अंधुकचं दिसतंय आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही आहे. हे सगळं कशामुळे होतं? हे लाईटमुळे. पहा सेकंड. द पिक्चर शोज ट्रान्सपरंट, ऑब्क्यू, ट्रान्सल्युसेंट विंडो पॅन्स. स्पॉट देम. चित्रामधील कोणत्या खिडकीचे पॅन्स पारदर्शक, अपारदर्शक व अर्धपारदर्शक आहे? तर द फर्स्ट विंडो पॅन इज ट्रान्सपरंट, द सेकंड वन इज ट्रान्सल्युसेंट अँड द थर्ड वन इज ऑब्क्यू. पहिली पारदर्शक आहे, दुसरी अर्धपारदर्शक आणि तिसरी अपारदर्शक आहे. आयडेंटिफाय द ट्रान्सपरंट, ऑब्क्यू अँड ट्रान्सल्युसेंट ऑब्जेक्ट फॉर्म अमंग द फॉलोइंग. पीस ऑफ अ glass, wax paper, tinted glass, oil paper, white plastic, a tea kettle, a notebook, cloth, water, a wooden cupboard, sheet of a notebook. खिडकीच्या पॅन्सच्या स्वरूपानुसार आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसतात किंवा दिसत नाही. काचेचा तुकडा, मेणकागद, रंगीत काच, तेलकट कागद, पांढरे प्लास्टिक, चहाची केटली, वही, कापड, पाणी, लाकडी कपाट, वहीचा कागद यांपैकी कोणते पदार्थ पारदर्शक, अपारदर्शक व अर्धपारदर्शक आहेत ते सांगा. बघा खाली. यासाठी आपण सगळ्यात पहिले ट्रान्सपरंट, ऑब्क्यू आणि ट्रान्सल्युसेंट म्हणजे काय ते बघूया. चला. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. म्हणजे ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो पारदर्शक पदार्थ होय. बघा. द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज सेड टू बी ऑब्क्यू. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही तो अपारदर्शक पदार्थ होय. आणि थर्ड, द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शियली इज सेड टू बी ट्रान्सल्युसेंट. ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो तो अर्धपारदर्शक पदार्थ होय. मग करा बरं आयडेंटिफाय. वरच्या एक्झाम्पल्समधले कुठले ऑब्जेक्ट्स हे ट्रान्सपरंट, ऑब्क्यू आणि ट्रान्सल्युसेंट आहे? बघा नेक्स्ट. फॉर्मेशन ऑफ शॅडो. लेट्स ट्राय दिस. टेक एन इलेक्ट्रिक टॉर्च, फ्लॅश इट्स लाईट ऑन अ वॉल. नाव मेक युअर फ्रेंड स्टँड इन बिटवीन द टॉर्च अँड द वॉल. व्हॉट हॅपन्स? एक टॉर्च घ्या, भिंतीवर टॉर्चचा लाईट पाडा. आता तुमच्या मित्राला टॉर्च आणि भिंतीच्या मध्ये उभे करा. काय घडते? इफ अन ऑब्क्यू ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ अ लाईट सोर्स, लाईट डज नॉट पास थ्रू इट. ॲज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच अ वॉल or any other surface on the other side of the object. That part remained dark.
दिस डार्क पार्ट इज कॉल्ड द शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे लाईट सोर्सच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तू पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते आणि या सावलीलाच त्या वस्तूची शॅडो असे म्हणतात. कळलं सगळ्यांना? बघा नेक्स्ट आता. ट्राय दिस. आस्क युअर फ्रेंड टू स्टँड ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम यू इन अ बिग रूम and obtain the shadow of your friend on the wall with the help of a torch. Now carry out the following actions. Observe and make a note of the changes taking place in the shadow. एका मोठ्या खोलीत तुमच्या मित्राला तुमच्यापासून एका ठराविक अंतरावर उभे करा व टॉर्च वापरून तुमच्या मित्राची शॅडो भिंतीवर पाडा. आता पुढील कृती करा. शॅडोमध्ये होणारे बदलेचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा. बघा फर्स्ट. सेंड द फ्रेंड क्लोजर टू द वॉल. मित्राला भिंतीच्या जवळ पाठवा. असं केलं तर काय होईल? द शॅडो ऑफ द फ्रेंड बिकम स्मॉल. तुमच्या मित्राची जी शॅडो आहे ती तुम्हाला स्मॉल दिसेल. आस्क द फ्रेंड टू कम टुवर्ड्स यू. नेक्स्ट काय म्हटलं आहे? मित्राला तुमच्या जवळ बोलवा. असं केल्याने काय होणार? द शॅडो ऑफ द फ्रेंड बिकम्स लॉंगर अँड बिगर. तुमच्या मित्राची जी शॅडो आहे ती लॉंग आणि मोठी तुम्हाला दिसेल. थर्ड बघा. नेक्स्ट यू मूव्ह फर्दर अवे फ्रॉम हिम अँड टुवर्ड्स हिम अगेन. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ या. काय होणार? द शॅडो ऑफ द फ्रेंड चेंजेस इट्स शेप अकॉर्डिंग टू युअर मुवमेंट्स. जशी जशी तुमची मुवमेंट होईल तसे जसं त्या मित्राची जी शॅडो आहे आणि त्याचा जो शेप आहे तो चेंज होत जाणार. When we are away from him, the shadow is bigger, and we can closer to him, it becomes smaller. Okay. Next बघा फोर्थ नंबरचं. Hold the torch high and then low. टॉर्च उंच धरा आणि मग खाली धरा. काय होईल असं केलं तर? When the torch is held high, the shadow falls near his feet. जेव्हा तुम्ही टॉर्चला उंच उभं कराल तेव्हा त्याची जी शॅडो आहे ती तुम्हाला त्याच्या फीटवर दिसणार, पायांच्या तिथे दिसेल. आणि व्हेन टॉर्च इज हेल्ड लो द शॅडो बिकम्स लॉंगर. फिफ्थ बघा. गो टुवर्ड्स द लेफ्ट अँड देन टू द राईट ऑफ द फ्रेंड. म्हणजे मित्राच्या डाव्या व उजव्या बाजूस जा. असं केल्याने काय होईल? व्हेन वी गो ऑन द लेफ्ट साईड ऑफ युअर फ्रेंड द शॅडो फॉल्स ऑन हिज राईट साईड. जेव्हा तुम्ही लेफ्ट साईडला जाल तेव्हा शॅडो जी आहे ती तुम्हाला राईट साईडला दिसेल. आणि व्हेन वी शिफ्ट ऑन द राईट साईड आणि जेव्हा तुम्ही राईट साईडला जाल तेव्हा ती जी शॅडो आहे ती लेफ्ट साईडला दिसेल. ओके. पहा नेक्स्ट. द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट इज फॉर्म ओनली when light does not pass through the object. The kind of shadow it forms depend upon the relative distances between the source of light, the object and the surface or the screen on which the shadow is formed. म्हणजे एखाद्या वस्तूमधून लाईट आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची शॅडो निर्माण होते. शॅडोचे स्वरूप हे सोर्स ऑफ लाईट, एखादी वस्तू आणि एखादी स्क्रीन पडदा यांच्या परस्परांमधील अंतर व दिशेवर अवलंबून असते. द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर्म ड्यू टू सनलाईट इज लॉंग इन द मॉर्निंग्स अँड इव्हिनिंग्स अँड शॉर्ट इन द आफ्टरनून. We can easily note these changes if we observe the trees along the roadside. This change in the shadow depends on the source of light, the object and also on the surface on which the shadow is formed. म्हणजे कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्याकाळी लांब असते व दुपारी छोटी असते. रस्त्याने चालताना झाडांचे निरीक्षण केले तर ते बदल सहजासहजी आपल्या लक्षात येतात. शॅडोमध्ये होणारे बदल हे सोर्स ऑफ लाईट, वस्तू व शॅडो यांच्यातील अंतरावर अवलंबून असतात. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? बघा नेक्स्ट. डू यू नो अ sundial? A sundial is an instrument that indicates the time with the help of the extent and the direction of the shadow of an object formed in sunlight. Earlier,
Time was measured by placing a stick parallel to the axis of the earth and noting the position of its shadow on the dial at different times of the day. The largest sundial is at Jantar Mantar in New Delhi. पहा, एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील शाडूची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजेच काय होय? सन डायल होय. एक स्टिक पॅरलल टू अर्थ ठेवून स्टिकची शाडो दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी सन डायलवर कोठे पडते ते नोंदवून कालमापन केले जात असे. सर्वात मोठी सन डायल ही जंतर मंतर येथे आहे. The research work presented by the Indian scientist Sir C.V. Raman regarding scattering of light is known as the Raman effect. He discovered this effect on 20th February 1928. To commemorate this event, 20th February is celebrated as National Science Day since 1987 in India. सर सी व्ही रमण यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रमण इफेक्ट म्हणून ओळखले जाते. त्यांनी हा शोध 28 फेब्रुवारी 1928ला लावला आणि म्हणून 1987 पासून 28 फेब्रुवारी हा नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतात. ओके, पहा नेक्स्ट. लेट्स ट्राय दिस. ॲपरेटस. A glass, water, a large white sheet of paper. Place a glass filled with water on a sheet of paper in the window so that it receives direct sunlight. What is seen on the paper? पहा, एक प्रयोग दिलेला आहे. त्यासाठी लागणारे ॲपरेटस आहे काचेचा पेला, पाणी, मोठा पांढरा कागद. पहा काय करायला सांगितलं आहे. खिडकीत सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवा. कागदावर काय दिसते? तर तुम्हाला कागदावर वेगवेगळे कलर्स दिसतील. कॅन वी डू द सेम इन अ डार्क रूम विथ द हेल्प ऑफ अ प्रिझम अँड अ टॉर्च? व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस? हीच कृती आपण खोलीमध्ये प्रिझम आणि टॉर्चच्या मदतीने करू शकतो का? तर हो. आणि आपण यामधून काय शिकलो? या एक्सपेरिमेंटचं नाव आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट. ओके, बघा नेक्स्ट. सेकंड, ॲपरेटस. सोप वॉटर, अ स्मॉल लूप ऑफ वायर. इफ यू डीप द वायर लूप इन द सोप वॉटर अँड देन ब्लो ऑन इट, सोप बबल्स आर फॉर्म. द ब्युटिफुल कलर्स ऑफ अ रेनबो आर सीन इन दिस बबल्स. म्हणजेच ॲपरेटसमध्ये साबणाचे पाणी आणि लहान तार. पहा, एक तार गोलाकार वाकवून साबणाच्या पाण्यात बुडवून त्यावर फुंकर मारली की फुगे तयार होतात. त्या फुग्यांमध्ये छानसे इंद्रधनुष्याचे रंग आपल्याला दिसतात. पहा थर्डवालं. व्हॉट डू यू सी ऑन होल्डिंग अ सीडी इन द सन? सीडी उन्हात धरली तर काय दिसते? तर आपल्याला तेच छान वेगवेगळे इंद्रधनुष्याचे कलर्स दिसतात आणि यालाच स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतात. कळलं सगळ्यांना? बघा नेक्स्ट. इन द पास्ट, द ब्रिटिश सायंटिस्ट सर इसाक न्यूटन मेड अ स्पेशल डिस्क. One side of the disc was divided equally into 7 petals of the 7 colors: red, orange, yellow, green, blue, indigo and violet. The disc was fitted on a stand and rotated fast. As the disc rotated, the 7 colors disappeared and only white was seen. This proved that sunlight is made of 7 colors. That is why the disc is called as Newton's disc. म्हणजे सर इसाक न्यूटन यांनी एक डिस्क बनवली. तिची एक बाजू रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायोलेट अशा या 7 रंगांच्या समान पेटल्समध्ये विभागली. ती डिस्क स्टँडवर बसवली व जोरात फिरवली. त्यावेळी 7 रंग न दिसता एकच पांढरा रंग दिसला. यावरून सूर्यप्रकाश 7 रंगांचा बनला असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यास न्यूटन्स डिस्क असे म्हणतात. न्यूटन wrote
अ बुक कॉल्ड ऑप्टिक्स अबाउट लाईट. न्यूटनने प्रकाशाविषयी ऑप्टिक्स हे बुक लिहिले आहे. ओके, पहा नेक्स्ट. ऑलवेज रिमेंबर the shape of a shadow depends upon the source of light, the object and the surface on which it is formed. We should not get frightened by the shadows we see at night because there is simple science behind that. शॅडोचा आकार हा सोर्स ऑफ लाईट, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू व शॅडो कशावर पडते यांच्यातील अंतर व दिशा यांवर अवलंबून असतो. रात्रीच्या वेळी आपल्याला दिसणाऱ्या सावल्या, शॅडो पाहून घाबरून जाऊ नये, कारण त्यामागे सोपे सायन्सच असते. कळलं सगळ्यांना लेसन? थँक्यू.